ए शेंबूड पुसतो जा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. इथे आम्ही सकाळी उठलेलो आहे. आता तयारी चाललेली गावाला जायची. तर आम्ही आता तयार होऊन जेव्हा गाडीत बसू तेव्हा मी ब्लॉग कंटिन्यू करते, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. इथे आहे रेवा. फायनली तयार झालो आहे. आता आपण निघूयात. इथे आम्ही निघालो होतो गावी जायला. तर आम्ही गाडीतून आता चाललेलो आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत. तर रस्त्यात इथे खंबाटकी घाट मस्त आम्ही उतरत होतो. खंबाटकी घाटाच्या अगोदर नुकताच कात्रजचा बोगदा क्रॉस केला होता. तर तुम्ही कधी सातारा सांगलीला जात असाल तर हा खंबाटकी घाट तुम्हाला लागतो. तर मस्त असं वातावरण होतं. थंडी थोडीफार होती, पण पुण्यामध्ये फारच थंडी आहे. आता बघू पुढे जाऊन गावी कशी काय थंडी असेल ते. तर व्लॉग कंटिन्यू करत राहा, व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. घरातून निघाल्यापासून आम्ही कुठेच थांबलो नव्हतो किंवा नाश्त्याला पण थांबलो नव्हतो. तर इथे आम्ही घाट क्रॉस केल्यानंतर सातारा क्रॉस केला आणि सातारा क्रॉस केल्यानंतर इस्लामपूरमध्ये एका राजधानी हॉटेलमध्ये काय मागितलंय गो तू? मी मागवली ते पुरी भाजी. आई पप्पा जेवण करतायत. तर इथे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. एक्स्ट्रा पुरी भाजी रेवासाठी मागवलेली आहे मी. तर इथे आम्ही जेवण करायला आलो होतो. इथे गहू आई. आता आम्ही गाडीत चाललोय बसायला. आता घर जवळ आलंय आमचं. इथे आपली दिशा कम्प्युटरची ब्रांच आहे, बघू शकता तुम्ही. दिसली का? इथे इस्लामपूर मधील आपली दिशा कम्प्युटरची ब्रांच आहे. इथे जरा पोटात भर पडल्यानंतर रेवाला पण बरं वाटलं आणि आम्ही आता निघालेलो आहे भिलवडीमध्ये जायला. गावी येण्याचं कारण काही असं खास काही नव्हतं, कारण की रेवाला पण वेकेशन्स क्रिसमसच्या चालू आहे. तर त्यासाठी आम्ही आलो होतो. कनेरी मठचा प्लॅन होता, पण तो जरासा स्किप केलेला आहे काही कारणामुळे. आणि इथे आम्ही आता पोहोचलेलो आहे गावी. हे आहे आमचं गाव भिलवडी आणि हा आहे भिलवडीचा घाट, जो की खूप भिलवडीमधला सर्वात फेमस पॉईंट आहे. आणि तुम्ही इथे नक्की भेट द्या जर आसपासच्या गावांमध्ये असाल तर. खूप निसर्गरम्य वातावरण आहे. पाणी पण एकदम स्वच्छ आहे. आणि जेव्हा इथे पूर येतो तर या पुलाच्या वर पाणी येते. तर तुम्ही आसपास असाल तर नक्की कमेंट करून सांगा. तर फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे. इथं रेव बसले, इथं मी. आता तुम्हाला घर दाखवते. तर इथं माझी चुलती आहे. किती स्वच्छ आहे आणि तुला झालाय ए शेंबूड पुसतो जा. ए पोरा शेंबूड पुस. तुला बोलायला येत नाही? बोलायला येत नाही तुला? तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.